साथियों, इस वक्त हम आनंद बुद्ध विहार संजय नगर औरंगाबाद में है। प्रतिमा स्थापित है। थोड़ा मैं साइड से दिखा रहा हूँ क्योंकि रात का अंधेरा है। ये हम आपको दिखा रहे हैं, यहाँ पर बाबा साहब की प्रतिमा स्थापित है। और आगे हम अंदर चलते हैं, यहाँ पर भिक्खु लोग कुछ जानकारी लेते हैं यहाँ पर। ठीक है। बंदाम भंते जी, कुछ हम आपसे जानकारी लेना चाहता हूँ। हाँ। यहाँ पर बुद्ध लेनी है। हाँ। और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के द्वारा यहाँ पर एक यूनिवर्सिटी की स्थापना की गई थी। तो थोड़ा सा आप शॉर्टकट में मुझे आप यहाँ के बारे में, यहाँ के कल्चर के बारे में थोड़ा जानकारी दीजिए। आपको सबसे पहले बंदाम। महाकारुणिक सम्यक संबुद्ध तथागताचा सद्धम्म पूजनीय भिक्षू संघाला त्रिवार वंदन। हा विहारामध्ये आनंद बुद्ध विहार संजय नगर मुकुंदवाडी या विहारामध्ये उत्तर प्रदेशचे काही उपासक या औरंगाबाद शहरामध्ये बुद्ध धम्म तत्व ज्ञानाबद्दल काही माहिती घेण्यासाठी, काही या ठिकाणी शिकण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचं आगमन आपल्या आनंद बुद्ध विहारामध्ये झालेलं आहे संध्याकाळी 7:30 वाजता। तर त्यांनी आपल्या या औरंगाबाद बद्दलच्या बुद्ध तत्वज्ञानाबद्दल, प्रचाराबद्दल काही माहिती विचारली आहे आणि सांगतात की आम्हाला काहीतरी माहिती द्या। तर या ठिकाणी औरंगाबाद शहरामध्ये ज्यावेळेस बाबासाहेबांनी मिलिंद कॉलेजची निर्मिती केली तेव्हापासून आजपर्यंत बाबासाहेबांच्या संपर्कात आलेले उपासक उपासिका ज्यांनी बाबासाहेबांच्या सोबत काम केलेलं आहे त्यांची पिढी शिकलेली सवरलेली झालेली आहे आणि ते लोक शिकलेले सवरल्यामुळे खूप नोकरी पाणी मोठ्या हुद्द्यावर लागलेले आहेत आणि धम्मधारी बनलेले आहेत। या ठिकाणी बाबासाहेब राहून बाबासाहेबांचे पाऊल या औरंगाबाद शहरामध्ये मिलिंद कॉलेजच्या इकडे, लेणीच्या इकडे पडलेले आहेत आणि बाबासाहेबांच्या पवन पवित्राने या ठिकाणी ही लेणी, हा परिसर शुद्ध झालेला आहे। तर सर्वात जास्त धम्म कुठे असेल तर तो औरंगाबाद शहरामध्ये आहे। औरंगाबाद शहरामध्ये कमीत कमी 50च्या वर भिक्षू राहतात आणि प्रत्येक मोहल्ल्यामध्ये एक भंतेजी त्या ठिकाणी वास्तव्य करतो आणि तिथले उपासक उपासिका धम्म आचरण करून धम्माच्या मार्गाने वाटचाल करतात। तर या शहराचं एक वैशिष्ट्य आहे की एक लहान मुलगा आईच्या कुशीतला जरी असेल, खांद्यावरला जरी असेल, रस्त्यानं जर भंतेजी जात असतील
तरी तो भंतीजीला वंदन करतो आणि बुद्ध धम्म संघाबद्दल आपली श्रद्धा व्यक्त करतो. तर या ठिकाणी बुद्ध तत्वज्ञान खूप प्रगती पथावर आहे आणि सर्व लोक बुद्ध धम्माच्या मार्गावर आरूढ आहेत. सर्व उपासक उपासिका 3 महिन्याचा भंतीजीचा वर्षावार ठेवतात. 3 महिन्यामध्ये उपासक उपासिका अष्टशिलाचं पालन करतात. उपवासात व्रत करतात 3-3 महिन्याचे, कोणी 6 महिन्याचे, कोणी 15 दिवसाचे, कोणी 8 दिवसाचे, कोणी महिन्याचे 4 असे उपवासाचं पालन करतात आणि आपलं पवित्र जीवन शुद्ध करण्यासाठी या ठिकाणी आटोकाट प्रयत्न करतात. कारण बुद्धाचा धम्म हा सर्व मनावर आधारित आहे आणि सर्व कर्माचं प्रमुख मन आहे. मनापासूनच सर्व कार्याची सुरुवात होते आणि मन हे वाईट कर्म चांगलं कर्म करण्यासाठी तयार होते. तर मन शुद्ध करण्यासाठी आपण प्रत्येकाने विहारात गेलं पाहिजे. बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाला शरण गेलं पाहिजे आणि पंचशिलाचं पालन करून आपलं जीवन पवित्र केलं पाहिजे. आपल्या हातून कोणत्याही प्रकारचं पाप न घडो त्याप्रमाणे आपण आचरण केलं पाहिजे. दान धर्म केला पाहिजे, शिलाचं पालन केलं पाहिजे, समाधीचा अभ्यास केला पाहिजे. कारण बुद्धाने सांगितलं की पंचशील हे सर्व समाजाच्यासाठी सर्व लोकांसाठी सारखाच नेम आहे. पंचशील म्हणजे गृहस्थ जीवनासाठी. गृहस्थ जीवनातनी कसं आचरण केलं पाहिजे आणि कसं माणसाचं मन शुद्ध होईल, तर याप्रमाणे पंचशील हे प्रत्येक गृहस्थासाठी पालन करण्याचा एक नियम आहे आणि जो जो त्या नियमाचं पालन करतो तो नक्कीच दुःखातून मुक्त झाल्याशिवाय राहत नाही. कारण पंचशील हे एक जगण्याचं साधन आहे. पंचशिलाचं पालन प्रत्येकाने केलं पाहिजे. कोण्या जातीचा असो, कोण्या धर्माचा असो, तर त्याला नक्कीच तो दुःखातून मुक्त झाल्याशिवाय राहत नाही. पंचशील गृहस्थासाठी अष्टशील उपवासात व्रत कसं गृहस्थासाठी आणि भिक्खू उपासक उपासिकाच्यासाठी अष्टशील आहे. तर अष्टशिलाचे 4 उपवासात पौर्णमी, अमावस्या, 2 अष्टम्या या दिवशी अष्टशिलाचं पालन केलं पाहिजे. नुसतं विहारात येऊन बुद्धाला वंदन करून तर आमचं काही कल्याण होणार नाही. कारण विहारात जाऊन आम्ही बुद्धाचे गुण आचरण करत असू. बुद्धाला शरण जाणे म्हणजे बुद्धाचे गुण आचरण करणे. बुद्धाचे गुण, धम्माचे गुण, संघाचे गुण आम्हाला प्राप्त व्हावे या उद्देशाने आमचं मन शुद्ध व्हावं. त्याप्रमाणे आम्ही विहारात जातो आणि बुद्धाचे गुणाचं स्मरण करून आमच्याही अंगी बुद्धाचे गुण यावे, आमच्या मनातले विकार नष्ट व्हावे. तर त्यासाठी बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाला शरण जातात आणि आपल्या काया वाच्या मनाची शुद्धता करतात आणि पंचशिलाचं पालन करून अष्टशिलाचं उपवास धरून आपण पुण्यकर्म प्राप्त करतात, दान करतात, समाधीचा अभ्यास करतात. तर या ठिकाणचं वैशिष्ट्य आहे की सर्व औरंगाबाद शहरातील भिक्षू भिक्षुणी राहून उपासक उपासिकांना स्वतः धम्माचा उपदेश देतात, स्वतः आचरण करतात आणि दुसऱ्यांनाही प्रवृत्त करतात. तर या औरंगाबादचं हे एक विशेष वैशिष्ट्य आहे. आज या ठिकाणी बरेचसे लोक, उत्तर प्रदेशचे लोक काही या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी माहिती मागितलेली आहे. तर या ठिकाणी ही छोटीशी धम्मदेशना समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण.